नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री दिलीप मगनलाल जयस्वाल, उपशिक्षक पंकज विद्यालय चोपडा आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत करीत आहे। राष्ट्रातील प्रत्येक घर एक शाळा आहे आणि घरातील आईवडील हे शिक्षक आहेत, असे थोर विचार असणारे महात्मा गांधी, त्यांना आपण राष्ट्रपिता असेही म्हणतो। आज त्यांची जयंती आहे, त्या निमित्ताने आपण त्यांच्याबद्दलची माहिती बघणार आहोत। महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते। त्यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई असे होते। त्यांचे वडील राजकोट संस्थान येथे दिवाण होते। बालपणापासून गांधीजींना वाचनाची खूप आवड होती। त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे व माध्यमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण झाले। पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण इंग्लंड येथे पूर्ण केले। वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला। गोपाळ कृष्ण गोखले यांना ते गुरु मानत। गांधीजींनी संपूर्ण भारताचा प्रवास केला। सामान्य माणसांची दयनीय अवस्था पाहिल्याने त्यांनी भारतीयांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा मानस केला। भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ते प्रमुख नेते होते। असहकार आंदोलनांनी व सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले। रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली। भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत, तसेच भारताचे राष्ट्रपिता असेही म्हणतात। महात्मा गांधी यांचा जन्मदिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। महात्मा गांधीजी यांनी आयुष्यभर सत्य व अहिंसा या तत्वांचा पुरस्कार केला। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। गांधीजी आपल्या हातून घडलेल्या चुका प्रामाणिकपणे मान्य करत, त्याची सुधारणा सुद्धा कोणताही कमीपणा न बाळगता करत। त्याबद्दल त्यांनी माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकात लेखन केलेले आहे। त्यांची राहणी साधी होती, ते शांततेचा संदेश देणारे युग पुरुष ठरले। त्यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी झाला। त्यांची दिल्ली येथील राजघाट येथे समाधी स्थळ आहे। जय हिंद, वंदे मातरम।